असगर शेख। इस वक्त मैं मीरा भाईंदर शहर के पुलिस स्टेशन में मौजूद हूँ, जहाँ पर दिल्ली से आए हुए कुछ फ्रॉड आरोपियों को गिरफ्तार किया है। बताया जा रहा है कि मामला फ्लिपकार्ट को लेकर है। फ्लिपकार्ट के नाम पे मोबाइल खरीद कर लोगों को ठगा करते थे। इसी तरह के आरोपियों को मीरा भाईंदर पुलिस ने 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। इस मामले को लेकर हमने जोन 1 के DCP IPS राहुल चव्हाण से बात की है। आइए जानते हैं उन्होंने इस पर क्या कहा। सर, आज जे फ्लिपकार्टवरती कारवाई झाली ते कुठली पद्धतीची कारवाई आणि काय त्याच्याबद्दल सांगणार आहे? ओके, ठीक आहे. आम्हाला फ्लिपकार्टकडून भाईंदर पोलीस स्टेशनला कॉल आला की त्यांच्याकडे एक 4 मोबाईलची डिलिव्हरी सस्पेक्टेड पर्सन घेत आहे. ते माहिती मिळताच आमच्या भाईंदर पोलीस स्टेशनची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर लगेच थोड्या वेळाने तिथे एक 8 मोबाईलची डिलिव्हरी आली होती. तेही जो सस्पेक्टेड पर्सन होता तो डिलिव्हरी घेणार होता. तर असं आम्ही लगेच 12 मोबाईल जप्त केले. आणि त्याच्यामध्ये हकीकत अशी होती की एका जळगावच्या व्यक्तीने त्याच्या बँक्स अकाउंटमधून काही पैसे कट झाले होते, डिडक्ट झाले होते. ते झाल्यानंतर त्यांनी लगेच त्याच्या बँकला कॉन्टॅक्ट केला आणि बँकने फ्लिपकार्टला सांगितलं की आमचा जो कस्टमर आहे त्यांनी कोणतीही गोष्ट ऑर्डर केलेली नाही आहे, पण त्याच्या अकाउंटमधून पैसे गेलेले आहेत. तेव्हा त्यांनी फ्लिपकार्टने ती ऑर्डर थांबवली. त्यानंतर आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा आम्हाला समजलं की जो आरोपी आम्ही पकडला होता तो दिल्लीवरून 16 मोबाईल घेऊन आला होता आणि ते 16 मोबाईल त्यांनी त्याचे 2 मित्र होते त्यांनाही आपण अटक केलेलं आहे. त्यांना विकण्यासाठी दिले होते आणि ह्याच्यामध्ये यांचं एक रॅकेट ऑपरेट करत होतं. आणि ह्याच्यामधून आपण टोटल 28 मोबाईल आणि 4 लाख कॅश असा जप्त केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्यांची मोडस अशी होती की ते एक red.apk नावाची एक लिंक जे त्यांचा टार्गेटेड लोक आहेत त्यांना ते पाठवायचे. त्याच्यामुळे ते बँक्स डिटेल्स त्यांचे चोरी करायचे आणि सेम बँक्स डिटेल फ्लिपकार्टमध्ये त्यांच्या अकाउंट्समध्ये लॉग इन करून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्डर करून ते डिलिव्हरी घेत असत. ओके, तर हे फ्रॉड होता का सर? येस, हा फ्रॉड आहे. ह्याच्यामध्ये ज्याच्या अकाउंटमधून पैसे जातात त्याला ह्याच्याबद्दल काही कल्पना नसते, पण ते जे बँकचे जे क्रेडेन्शियल आहेत त्याचा थेफ्ट करून हे लोक फ्लिपकार्टवरून ऑर्डर करत होते. आणि आमचा पुढील तपास चालू आहे आणि ह्याच्यामध्ये जे मेन आरोपी आहेत त्यांचे आम्हाला नाव निष्पन्न झाले आहेत. लवकरच आम्हाला त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल. शेवटचा एक प्रश्न सर, ते दिल्लीवरून जे माणूस आला ज्याच्याकडून मोबाईल आले ते मोबाईल काय चोरी वगैरेचं होती की असंच? नाही, सगळे मोबाईल जे आहेत ते नवीन मोबाईल आहेत, ते चोरीचे मोबाईल नाहीत. त्यांनी जसं मी बोललो की बँकचे डिटेल्स चोरी करून फ्लिपकार्टच्या साईटवरून ऑर्डर करून हे मोबाईल हे केलेलं आहे, लोकांची फसवणूक केलेली आहे. सगळे मोबाईल नवीन आहेत. थँक्यू.